महासभा पार पडली. मात्र या महापालिकेच्या या महासभेमध्ये करवाढीचा जो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, सत्ताधारी भाजप असेल आणि विरोधी हे सगळेच जण या करवाढीचा विरोध करताना पाहायला मिळतात. मला एक समजलं नाही, विरोधी कोण? सभागृहामध्ये जेव्हा हा विषय आला त्यावेळेला कोणत्याही सदस्यांनी त्या ठिकाणी विरोधात मतदान नोंदवलं नाही. सभागृहात हा विषय एकमताने मंजूर झालेला आहे आणि एक पद्धत आहे की महासभेच्या अगोदर जो अजेंडा निघतो त्या अजेंडावर सर्व पक्षीय गटनेत्यांची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होते आणि त्या चर्चेप्रमाणे आपल्याला सभागृह चालवलं जातं. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे कालच्या सभागृहामध्ये या विषयाला विरोध कोणी केलेला नाही. तो बहुमताने नाही तर एकमताने तो ठराव मंजूर झाला. पण त्यांचं असं म्हणणं, भाजपचं असं म्हणणं आहे की आम्हाला गाफील ठेवलं गेलं असं म्हणलं आणि त्यानंतर सभा बंद करण्यात आली. आम्हाला बोलूच दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला हे सभागृहामध्ये विषय येतो, गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे तो विषय झाला. भाजपचा थेट आरोप आहे की गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की त्यावर चर्चा करायची, मात्र सभागृहात सत्ताधारी चर्चा करू दिली नाही. सत्ताधारी म्हणजे मित्रपक्षांचा विश्वासघात केलाय. चर्चेत ठरलं असताना चर्चा करायची पण ती करू दिली नाही. काय म्हणतात? आणि शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली म्हणजे विश्वासघात केला. शिवसेनाने कोणाशीही गद्दारी केलेली नाही. मागच्या वेळेला पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रसंग आला होता. जे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरतं ते शिवसेना पक्ष त्याची अंमलबजावणी करतो. आता त्याला जर तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर नाही त्याबद्दल काय बोलू शकत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये विषय येतात आणि ते मंजूर केले जातात. तोच मुद्दा आहे की चर्चा करायचं ठरलं असताना चर्चा केली. आमच्या राम रेपाळेंनी चर्चा केली, त्याच्यावर कोणी उठलंच नाही, चर्चाच नाही केली. राम रेपाळे स्वतः बोलले त्या विषयावर. चर्चा बोललं तर बोलू दिलं नाही का? सभागृहामध्ये तर सगळेच विषय बोलत होते. ते बोललं नाही असं कधीच नाही. सभागृहात बोलू देत आणि आवाज दाबला जातोय. महासभेत असाच प्रकार घडलेला आहे असं देखील त्यांचा आक्षेप आहे. हे बघा, सभागृहामध्ये मी परत एकदा आपल्याला निश्चित प्रकारे सांगतो की सभागृहामध्ये ज्या वेळेला अजेंडा येतो त्या अजेंडावरती ज्या चर्चा होते ती चर्चाच्या अगोदर गटनेत्यांची सर्वांची बैठक होते. गटनेत्यांच्या बैठकीनंतर प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची बैठक होते. नगर आहे ते आपापल्या गटाला सांगण्याची प्रत्येक गटनेत्याची जबाबदारी असते आणि जे ठरलेलं आहे ते केलेलं आहे. आणि सर्वांना चांगलं माहित आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि काय केलं तर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल. गेली 11-12 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ झालेली नाही. 500 कोटी किमान म्हणजे मायनस बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे. आणि महापालिकेचं शेवटी संस्था चालवताना ते सुद्धा एक विश्वस्त आहे. विश्वस्त या नात्याने त्यांना पण चांगल्या प्रकारची कल्पना आहे. पण मला समजत नाही की सभा झाली, एकमताने ठराव मंजूर झाले आणि एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर कोणी आमच्याशी असं वागलं तसं वागलं जर म्हटलं तर ते कितपत योग्य आहे? हा प्रश्न आहे की आमदार संजय केळकर देखील म्हणतात की महापालिकेकडे एकतर पैसा नाहीये असं म्हणून छाती बनवण्यापेक्षा 550 ते 600 कोटी कर बाकी थकबाकी आहे, तो पहिले जमा करा नंतर करवाढीच्या संदर्भात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा अर्थसंकल्प महापालिकेमध्ये सादर झाल्यानंतर बऱ्याच बैठका संबंधित विभागाबरोबर आम्ही घेतलेल्या आहे. पहिल्या वेळेला महापालिकेमध्ये अर्थसंकल्पाला म्हणजे मंजुरी द्यायच्या अगोदर सर्व विभागाशी चर्चा केलेली आहे आणि सर्व विभागामध्ये महसुली उत्पन्न कशा प्रकारे वाढेल या विश्वस्त या नात्याने आम्ही या ठिकाणी काम केले. कर आकारणीच्या बाबत जर बोलायचं झालं तर आम्ही यापुढे जाऊन सांगतो तुम्हाला, साधारण 1600 कोटीचे त्या ठिकाणी आम्ही महसुली उत्पन्नाची प्रोव्हिजन ठेवली. आमचं आताच उत्पन्न
हे 900 ते 1100 कोटीच्या दरम्यानचं आहे. आणि यामध्ये जे कर आकारणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी कर आकारणी लावायची. ज्या ठिकाणी कर आकारणी डायरेक्ट करता येत नाही त्या ठिकाणी सेवाशास्ती लावायची. ज्या ठिकाणी कर आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली त्या ठिकाणी कर आकारणी करायची. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे झालेलं आहे की ज्याचा वापर म्हणजे रेसिडेन्स कर आकारणी झाली असताना त्याचा वापर कमर्शियल असेल तर त्या ठिकाणची दुरुस्ती करायची. आदी बाबीवरती आम्ही सर्व मंडळींनी एकत्रित चर्चा करून हे साधारण हा कराच्या रूपाने आपल्याला महसुली उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, तशा प्रोव्हिजन केल्या. तर आम्ही तशी मला वाटतंय काल का परवापासून मुंब्रा विभागापासून दिवा विभागापासून शिबिर आयोजित करणार आहोत. कर आकारणी नसेल झाली त्यांना कर आकारणी करायची आहे आणि ज्यांचा यूज कमर्शियल असेल त्यांना कर आकारणी करायच्या. त्या दराने कर आकारण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक विभागाने जर काम केलं आणि आपलं महसुली उत्पन्न वाढवलं तरच महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती तुम्हाला चांगलं सर्वांनाच माहीत आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीवरती जर मात करायची असेल तर विश्वस्त या नात्याने सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे.